हाय मंडळी, मी बनवणार आहे 2 अंड्याची बुर्जी। घेतले चूल पेटून घेतली, तवा तापलाय बघा। एक कांदा घेतलाय मोठा, एक टोमॅटो घेतलाय बारीक कापून, आणि हिरवी मिरचीचा ठेचा घेतलाय, लसूण मिरची। आता मी तेल तव्यावर टाकत आहे। तेल तवा तापलेलाच आहे बघा, हिरवगार वातावरण, वारा सुटलेला आहे बघा। कांदा टोमॅटो तव्यावर टाकलेला आहे, आता परतून घेणार आहे। जाळ पण चांगला लागलाय, तवा पण तापलाय बघा। मस्त परतून घ्यायचंय आपल्याला, कांदा टोमॅटो लालसर होईस्त। हिरवगार वातावरण आहे, पावसामुळे वारा पण सुटलाय बघा। आता परतून घेते मी, मस्त परतून होत आलेला आहे आपला कांदा। 1-2 मिनिटं परतायचा आपल्याला कांदा टोमॅटो, म्हणजे चांगला मस्त भाजून होते तो। आता कांदा टोमॅटो भाजून झालेलाच आहे, डाळ पण वाऱ्यानं सारखा विस्तोय। आता मस्त कलर पण चेंज झालेला आहे कांदा टोमॅटोचा, त्यामुळे आता बारीक मस्त भाजून झाले बघा। आता मी ठेचा टाकून घेत आहे, हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेतलाय मी। आता अंडे फोडून घेत आहे, 2 अंडे घेतलेत मी। आमच्याकडे अंडे असेच फोडतात, कोणी कोणी असे प्लेटीत पण फोडून घेते। आता हा पण दुसरं पण अंडा फोडून घेते। अंड्याला आमच्या इकडे पैदा पण म्हणतात। हे बघा, हे पण अंडी फोडून घेतली मी तव्यावर। दोन्ही पण अंडे फोडलेत। आता चवीपुरतं मीठ टाकत आहे, ठेचा असल्यामुळे जास्त नाही, थोडंसंच टाकलंय। आता उलथणीने परतून घेत आहे, उलथणीने व्यवस्थित परतून घ्यायचंय, मस्त भाजून होईल अशी बघा। लगेच सुक्की झाली तवा तापल्यामुळं बघा। आपली चटणी मस्त तयार झाली गावरान पद्धतीने चुलीवरची, बघू शकताय तुम्ही। आता मी परत अजून थोडंसं तेल टाकत आहे, तेल कमी वाटतंय त्यामुळं तेल टाकून घेतलंय मी। आता कलर पण चेंज झालाय, मस्त खरपूस कलर आलाय। मी काढून घेत आहे, आपली झटपट होणारी बुर्जी तयार झाली आहे। आता मी काढून घेत आहे, त्या साईडनं जाळ लागतोय त्यामुळे त्या साईडनं काढून घेत आहे। बघा आपली चटणी, आता आपली बुर्जी तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।